जसा आईला कळवळा येतो तसा संतांना सुद्धा कळवळा येतो. संत सुद्धा आपली आई आहे बर का. मी काय म्हणतोय बघा, सिस्टीम वाले वरचं बंद करता आलं तर बघा, नुसतं साऊंड चालतेत का? चालतील का? करणं बंद करून टाका. लय लोड येत असला तर. आली का? वा, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आली लाईट. बर ती लाईट सुद्धा काय पाहुणे आहे का हो आपली? हा बघा अवघड आहे परिस्थिती. लक्ष देऊ नाही. हॅलो 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 बरोबर आहे ना? संत म्हणजे साक्षात आई आहेत. लक्ष देऊ नाही का? संत म्हणजे साक्षात आई आहेत. हे संत सुद्धा आम्हाला सांभाळत असतात. मायबाप आई सुद्धा सांभाळत असते. आईचा उपकार मायबाप. आपल्या महाराज अंगाची कातडी जरी काढली आणि आई वडिलांना जर चप्पल जरी घालायला दिली ना तरी महाराज आई वडिलाचे उपकार फिटू शकत नाहीत. का हो? आई तुझ्या मूर्तीवानी हो, आई तुझ्या मूर्तीवानी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना अमृताहुनी आई तू पाजलास पाना. हो अमृताहुनी आई तू पाजलास पाना. तुझ्या या उपकाराची ए आई ए तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. ही आई आहे मायबाप. आई वडिलांचं कधी सुद्धा उपकार फिटू शकत नाहीत. आता गायकवाड परिवाराने एवढा मोठा सोहळा या ठिकाणी मुलांनी उभा केलाय. उपकारातून उत्तीर्ण तुम्ही कधी होऊ सुद्धा आई वडिलांच्या कुणीच होऊ शकत नाही मायबाप. हा छोटासा केलेला उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न आहे मायबाप. प्रयत्न आहे. उपकारातून कुणीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. का? उपकार लहान असू द्या नाही तर उपकार मोठा असू द्या. उपकार लहानाचा असू द्या नाही तर उपकार मोठ्याचा असू द्या. उपकार हा उपकार आहे. लक्षात ठेवा. उपकार हा उपकार आहे. आई वडिलांचे उपकार आपल्यावरती आहेत बर का. आई वडिलांचे उपकार आहेत, संतांचे उपकार आहेत आणि देवाचे उपकार आहेत. विठाला 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 विठाला. मग महाराज लेकराचं हित फक्त आई जाणत असते. लेकराचं पण आताची लेकरं तशी राहिलीत का हो हित जाण्यासारखी? आईनं सुद्धा तसं जबाबदारीने वागलं पाहिजे आता बर का. आईने सुद्धा तसं जबाबदारीने वागलं पाहिजे. योग्य ते संस्कार मुलांवरती केले पाहिजेत. का? जर आईने मुलांवरती योग्य ते संस्कार केले मायबाप, संस्कार केल्यानंतरच मुलं घडत असतात. लीट लक्ष देऊ नये का. मुलांवरती जर योग्य संस्कार जर तुम्ही केले नाहीत तर लक्षात ठेवा तुमचं म्हातारपण धोक्यात आहे. काय? तुमचं म्हातारपण धोक्यात आहे. आणि योग्य ते संस्कार मुलांवरती केले ना तर लक्षात ठेवा आनंदच आनंद आहे. विठाला विठाला विठाला. मुलांवरती योग्य ते संस्कार केलेच पाहिजेत. का हो? लक्षात ठेवा 30 कोटीची संपत्ती आहे. 30 कोटीची 30 कोटीची संपत्ती आहे. बाप डॉक्टर आहे, मुलगा डॉक्टर आहे, सून डॉक्टर आहे, महाराज मुलगी डॉक्टर आहे, जावाई डॉक्टर आहे. 30 कोटीची संपत्ती मिळवली माय बाप. पण तो बाप म्हणतो मुलांवरती योग्य ते संस्कार मी केले नाहीत, आता मला खायला भाकरी सुद्धा नाही. मुलं सोडून गेली. लक्षात ठेवा मुलांना शिकवाच. कारण का? गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याचा समाज मान्य मार्ग म्हणजे शिक्षण आहे. काय सांगितलं मी? गरिबीतून
श्रीमंतीकडे जाण्याचा समाज मान्य मार्ग म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे मुलांना दिलंच पाहिजे. पण मी माफी मागून सगळ्यांची एक गोष्ट बोलेल. वयस्कर मंडळी भरपूर येत आहेत, माझं वय कमी आहे, माझं ज्ञान कमी आहे, तरीही एक गोष्ट मी माफी मागून बोलेल. मुलांना योग्य ते संस्कार द्याच, शिक्षण द्याच, शिकलंच पाहिजे, शिक्षण दिलंच पाहिजे. पण मुलांना तेवढंच शिक्षण द्या ती आपल्याला लायक समजतील. मुलं आपल्याला लायक समजतील एवढं शिक्षण द्या. एवढं नका शिकू ती पाक आपल्याला नालायक समजतील. लक्षात ठेवा. सहज मुलं आपल्याला म्हणून जातात, तुम्ही ग बसा, तुम्हाला काही कळत नाही. आईला सहज मुलगा म्हणून जातो, आई ग बस, तुला काही कळत नाही. आणि जर आईला जर कळत नसतं, लक्ष देऊन वाक्य ऐका, आईला जर काही कळत नसतं, मुलं सहज म्हणून जातात, आई तुला काही कळत नाही. आईला जर कळत नसतं तर महाराज आपल्या डोळ्यात काजळ घालण्याऐवजी मिरचीचा ठेसा नसता का घातला आईनं? बरोबर आहे का नाही? आईला कळत नसतं तर सहज म्हणून जातात मुलं. पण आईला कधी सुद्धा वाईट वाटत नाही. लेकराचं हितच जाणत असते मायबाप, आई. लेकराचं हित जाणत असते. लक्ष देऊन ऐका. या विश्वामध्ये ही एक आई अशी झाली, एक आई अशी झाली. आईनं तटस्थ असलं पाहिजे आपल्या मुलांबद्दल. मुलांवरती योग्य ते संस्कार झाले पाहिजेत. एक आई महाराज या पुराणामध्ये अशी झाली, मदालसा आहे तिचं नाव. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातली रे कुर्मी कीटकाचा सांदा. रव रव दुर्गंधी रे हा तो मंगळतेचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाय गोविंदा. परियम दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. मदालसा होऊन गेली. मदालसा आई होती. लक्ष देऊन ऐका महिला मंडळ. मदालसा एक आई होऊन गेली पुराणामध्ये. ती आई पाळण्यात असलेल्या बाळाला सांगते, पाळण्यात बाळ आहे, पाळण्यात. बरं का? त्याला काय कळत असेल मला सांगा? पाळण्यात असलेल्या बाळाला ती मदालसा आई सांगते, मायबाप हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातली रे कुर्मी कीटकाचा सांदा. महाराज ती पाळण्यात असलेल्या बाळाला सांगते, हा देह नाशिवंत आहे, ही एकदा तरी जाणार आहे. मग काय कर? नामस्मरण कर, नामस्मरण. बर का? आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. कि भजी मन नारायण, कि भजी मन नारायण, कि भजी मन नारायण, कि भजी मन नारायण. माणसं हसली म्हणणार, ही गदर कुठं इकडं आणलाय? बर का? एक आई अशी होऊन गेली महाराज मदालसा. तिनं पाळण्यात असलेल्या बाळाला उपदेश केला. मला सांगा, हिथं बसलेल्या किती आया अशा आहेत त्या आयांनी मायबाप आपल्या मुलांना उपदेश केलेला आहे. पाळण्यात असलेल्या बाळाला आपण म्हणतो हार चोरा, आर लबाडा. मग महाराज ती मोठं झाल्यावर काय करल बरं? चोरीच करल का नाही? मग आपल्यावरती योग्य, आपल्यावरती जबाबदारी आहे सगळ्यात. एवढा जगामध्ये एवढी मोठी हानी झालेली आहे आता. तरुणांचा देश म्हणून भारत देश ओळखला जातो. तरुणांचा भारत देश म्हणून कितीतरी परकीयांनी आक्रमण केलेले आहेत महाराज आपल्या भारत देशावरती. म्हणून त्या जिओचा फोन आलाय. मोबाईल आला जिओचा. बघा, आई वडिलांना कौतुक म्हणून मुलांना मोबाईल दिलाय. कौतुक म्हणून
ही मोबाईल म्हणजे मरायचं साधन आहे, लक्षात ठेवा. बिघडायचं साधन आहे. मुलांना मोबाईल देऊ नका. का देऊ नका? कारण तुम्ही जर आता काय 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 आया म्हणतील, महाराज तुम्हाला सांगायला काय आहे, आमचं पोरग मोबाईल शिवाय जेवतच नाही. आहो तुम्हाला काय आहे कीर्तनातनं सांगायला? आमचं पोरग मोबाईल शिवाय जेवत नाही. हा, मी म्हणेल त्याला एक दिवस उपाशी राहून द्या, पण मोबाईल देऊ नका, देऊच नका. कारण का? ते मोबाईल आता जेवताना घेते. आता जर त्यानं मोबाईल सोबत त्याचं प्रेम झालं मायबाप, तर शेवटपर्यंत ती तुम्हाला सुद्धा विचारणार नाही, ती मोबाईल सोबतच खेळेल. विठाला 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 मुलांवरती योग्य ते संस्कार केले पाहिजेत. जिजाऊ आईसाहेबांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार केले. मायबाप, एवढं मोठं स्वराज्य उभं राहिलं. स्वराज्य असं तसं उभं राहिलं, त्याच्या मागं जिजाऊ आईसाहेबांचा मायबाप आशीर्वाद आहे. आपलं कुठलंही कार्य उभं राहत असेल, आपला कुठलाही व्यवसाय उभा राहत असेल, लक्षात ठेवायचं, त्याच्या मागं आई वडिलांचा आशीर्वाद जर नसेल तर हा व्यवसाय सुद्धा महाराज काही कामाचा नाही. हा, एवढं मोठं स्वराज्य उभं राहिलं. हे स्वराज्य आता उभं राहिलेलं नाही. हा, 18 पगड जातीची मावळे गोळा केली मायबाप. नीट लक्ष देऊन ऐका. स्वराज्य असं तसं उभं राहिलं नाही मायबाप. स्वराज्य असं तसं उभं राहिलं नाही. 18 पगड जातीची मावळे गोळा केले आणि एवढं मोठं स्वराज्य उभा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. विठाला 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 पाठीमाग आई वडिलांचा आशीर्वाद होता. यातना किती आहेत व मुलांवरती संस्कार देणं सुद्धा एवढी सोपी गोष्ट नाही. जर आई जर टीव्ही पुढे रिमोट घेऊन बसत असेल तर मला सांगा, मुलांवरती कधी संस्कार होणार? लहान वयामध्येच मुलांवरती संस्कार जर केले तरच लहान मुलं ऐकतात. मला सांगा, काठी वली आहे तोपर्यंतच वागती, वाळल्यानंतर वाकल का? नाही वाकणार. म्हणून मुलं लहान आहे तोपर्यंतच मुलांवरती संस्कार करा. कारण हीच फक्त आईच जाणू शकते. जगद्गुरु तुको, काही माणसं म्हणतील महाराज तुम्ही सांगताय खरं आईवरती, पण जगद्गुरु तुकोबरायांनी हा अभंग का बर लिहिला असेल? असं काय त्यांच्या समोर काहीतरी असेल ना, कुणाकडे बघून हा अभंग लिहिला असेल असं प्रत्येकांना वाटेल. तुम्हाला नाही वाटायचं, पण उभा राहण्याला ना वाटेल. म्हणून ती सुद्धा सांगून जातो का वाटलं असावं. पण नीट ऐका, जगद्गुरु तुकोबरायांना हा अभंग का लिहावा असं वाटला असेल? कारण या जीवावरती, या मृत्यू लोकावरती आल्यानंतर या संत महात्म्यांनी या जीवाकडे बघितलं. आणि जीवाकडे बघितल्यानंतर सगळी माणसं दुःखी आहेत. हिथं असा माणूस नाही की त्याला सुख पाहिजे असं नाही. प्रत्येकाला सुख पाहिजे. बरोबर आहे का? प्रत्येकाला सुख पाहिजे. रात्रंदिवस माणूस कष्ट करतोय, सुख पाहिजे. सुखाच्या माग माणसं लागलेली आहेत, सुखाच्या माग माणसं लागलेली आहेत. प्रत्येकाकडे दुःख आहे, दुःखी आहेत माणसं. या दुःखी असणाऱ्या माणसांना महाराज सुखी करण्यासाठी संत महात्मे या ठिकाणी अवतरित झालेले आहेत. विठाला 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 मग जगद्गुरु तुकोबराय ज्ञानेश्वर महाराजांकडे बघून हा अभंग लिहितात. तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला काय कळत नाही वे. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार जगद्गुरु तुकोबरायांच्या आधी आहे बरं का. हा, नंतर जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार आहे. आधी ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आहे आणि नंतर जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार. मग तुम्ही म्हणसाल महाराज अभंग लिहिताना कुणाची आपण माहिती सांगत असताना त्याचा थोडा तरी सहवास घडला पाहिजे का नाही? सहवास. आता अमोल महाराजांची मी माहिती सांगितली, खूप गोड गायन. कितीही वर जरी तुम्ही काळी तीनला लावलं तरी ती बाबा गाणारच. आता मी माहिती सांगितली, मग आमचा सहवास घडलाय. महाराज सहवास घडला कसा? कारण त्यांचा अवतार आधी आहे आणि नंतर जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार आहे. नीट ऐका बर का. ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन नामदेव महाराजांचा अवतार झाला. नीट ऐका. सहवास कसा घडला? जगद्गुरु तुकोबरायांचा ज्ञानेश्वर महाराजांचा
ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन एक अवतार झाला ते नामदेव राय मग त्याच्यासाठी सुद्धा एक प्रमाण खर्च केलं का जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येतो निया संप्रदाय सकळाचा